समर्थ श्रीराम भाग 69. जीव हा परमात्म्याचाच अंश आहे, पण तो परमात्म्याच्या नित्य असलेल्या संबंधाला विसरतो आणि अनित्य जे शरीर आहे त्याच्याशी दृढ संबंध ठेवतो, शरीराशी तादात्म्य करतो. शरीर नश्वर आहे तरी आपण त्याला कायमचं, त्याला शाश्वत समजत राहतो. शरीराला, मनाला मी मानत राहतो आणि जे निरंतर आहे, नित्य आहे, मी त्याचाच अंश आहे, हे मात्र तो विसरतो. शरीराच्या तादात्म्यामुळे त्याचा जो विसर पडला ना, त्याचा संबंध विच्छेद करायचा आहे. तो संबंध विच्छेद कसा होईल? तर मग पुरुषम प्रपद्ये, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे, अर्थात त्या आदिपुरुषाच्या परमात्म्यालाच शरण गेल्याने ते होईल. मनुष्याने या विनाशी संसाराचा आश्रय न घेता परमात्म्याचा आश्रय घ्यायचा आहे. बरं, मग तो आहे कुठे? कुठे जायचा आश्रय घ्यायला? कुठेही जायचं नाही, कुठेही जाण्याची गरज नाही. आपण जिथे आहोत ना, तिथेच तो आहे. तो आपल्यातच विद्यमान आहे. उलट जो संसार आपण मनात ठेवलाय ना, तो तर खरा बाहेरचा आहे. आपण त्याला आत घेतलंय आणि आतल्या परमात्म्याला मात्र आपण किंचितही आठवलं नाही. तो आतच असल्याने प्राप्तच आहे, पण त्याचं विस्मरण झालंय. त्याचं स्मरण हवं. मग आता त्याचं स्मरण कसं करायचं? आपण मागे पाहिलं 13व्या अध्यायामध्ये 20 गुण पाहिले ना. त्यातला एक गुण आठवत असेल तर अध्यात्म नित्यत्व. तेच पुन्हा भगवंत 15व्या अध्यायात सांगतायत. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा. मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत. मी संसाराचा नाही, संसार माझा नाही, असं नित्य स्मरण, नित्य उजळणी करून सांसारिक कामना नष्ट करायच्या. कामनांच्या पूर्तीचा प्रयत्न न करता त्याची निवृत्ती कशी होईल ते पाहायचं. सुख, दुःख, प्रिय, अप्रिय या द्वंद्वांपासून निवृत्त व्हायला भगवंत सांगतायत. कामना, इच्छा कधीही न संपणाऱ्या आहेत. सुख मिळालं तर मनस्थिती चांगली होते, दुःख मिळालं तर मनस्थिती, परिस्थिती सर्वच वाईट होऊन बसतं. तर ही मूढता आधी टाकावी लागेल आणि म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये या सर्वांचं भान ठेवून स्वतःवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.